की अशी जरी तक्रार असली तर आमचे तालुका प्रमुख राजू बगे आहे, उपजिल्हा प्रमुख गजानन धोरण आहे, उपप्रमुख आमचे गोपालभाऊ भिल आहे, बाळाभाऊ पेसोळे आहे, हे सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्याकडं आपण सर्वांनी तक्रार नोंदवावी व लवकरात लवकर शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा। रत्नागिरी जिल्ह्यात भात लावणीला वेग आलाय। जिल्ह्यात अंदाजे 25% भात लावणी पूर्ण झाली आहे। पुढील काही दिवसात शेती कामांना यामुळे गती मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत असल्यानं शेतीच्या कामांना वेग आलाय। पाऊस उशिरा सुरू झाल्यानं यंदा भात लावणीची कामही लांबली होती। मात्र आता अनुकूल वातावरण निर्माण झाल्यानं शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात लावणीत व्यस्त आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दमदारपणे पाऊस कोसळत आहे, त्यामुळे भात लावणीच्या कामांना वेग आलेला आहे। आपण इथे बघू शकतो या ठिकाणी या ज्या महिला आहेत त्या पारंपरिक पद्धतीने भात लावणी करत आहेत। खरं तर कोकणामध्ये बैल नांगराला झुकून शेती केली जाते, परंतु आता शेती आधुनिकतेकडे वळत आहे। येथे आपण बघू शकतो ट्रॅक्टरने लावणी केली जात आहे, चिखल केला जात आहे। हा चिखल केल्यानंतर येथे जी भाताची रोपं आलेली आहेत ती काढल्यानंतर या ज्या महिला आहेत, शेतकरी महिला आहेत, त्या लावणी करत आहेत। पारंपरिक पद्धतीने भात लावणी होत आहे। या ज्या महिला आहेत त्या पारंपरिक गीत म्हणतात आणि त्यातून एकमेकींच्या सुरात सूर देत भात लावणी केली जाते। एकंदरीत आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यात सध्या दमदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। भात लावणी अनेक तालुक्यांमध्ये सुरू झालेली आहे आणि बळीराजा शेतीच्या कामांमध्ये पुन्हा एकदा गुंतलेला आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवघी 33% पेरणी झाली आहे। समाधानकारक पाऊस न झाल्यानं पेरणी क्षेत्रात घट झाली आहे। अनेक